त्वदिक्प्रदेशम् विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिम् भजे ज्ञानदीपम् समचरणसरोजम् सान्द्रनीलाम्बुदाभम् जगननीतपाणिम् मण्डनम् मण्डनानाम् तरुणतुलसीमालाम् कन्दरम् गञ्जनेत्रम् सदैधवलहासम् विठ्ठलम् चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गोपालकृष्ण भगवान की श्रीमद्भागवत महापुराण की शुकाचार्य भगवान की राधा रानी सरकार की गो माता की भारत माता की गणपति बप्पा की जय जय श्री राधेश्याम। परम मंगलमय अकारण करुणावरुणालय भक्तवंच्या कल्पतरो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची शब्दमयी वाङ्मय प्रतिमूर्ती म्हणजेच श्रीमद भागवत महापुराण अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीश परमात्मा सकल साधू संत भगवान गणेशांच्या या पवित्र प्रांगणामध्ये आपण सर्व वैष्णव मंडळी, कारण वैष्णव कोणाला म्हणावं आताच आमच्या गुरुजींनी अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन केलं। वैष्णवा घरी सर्व काळ अन सदा झन झनती टाळ। कारण ज्या घरामध्ये भजन होताना ते घर घर नसून ते घर हे एक प्रकारचं मंदिर आहे। कारण हा नाद ब्रह्म असा आहे, खाकड्यामध्ये सुद्धा आपण वर्णन करतो, घुळ घुळा वाजती टाळ झन झना नादर साळ उदो जहाला पाहली वेळ उठा वाचे वदा गोपाळ। असे आपण सर्व वैष्णव भक्त गेली 5 दिवसापासून ज्या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं गायन केलेलं आहे। सज्जन हो, मी पूर्वीच सांगून आलो, चरित्र कोणाचंही निर्माण होत नाही, ज्याचं जीवन चारित्र्य संपन्न आहे, ज्या व्यक्तीचं आचरण चांगलं आहे ना, त्याच व्यक्तीचं चरित्र निर्माण होत असतं। ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आणि सीता माता एकांतामध्ये बसलेले असताना सीता मातेचं लक्ष प्रभू रामरायाच्या चरणाकडे गेलं आणि सीता माता प्रभू रामचंद्रजीला म्हणतात, मालक तुमच्या चरणापेक्षा माझे चरण चांगले आहेत। प्रभू रामचंद्रजीने सांगितलं, सीते तसं नाही, तुझ्या चरणापेक्षा माझे चरण चांगले आहेत। बोलण्यातून वाद निर्माण झाला आणि वाद निर्माण झाल्याच्या नंतर आता तो वाद मिटवायचा कुणी, तेवढ्यामध्ये लक्ष्मणजी आले आणि लक्ष्मणजीला सीता माता म्हणाल्या, लक्ष्मणजी
आता तुम्ही सांगा, मी तुमच्या दादाला म्हणत आहे की तुमच्या दादाच्या चरणापेक्षा माझे चरण चांगले आहेत। आता तुम्हीच उत्तर द्या, कोणाचे चरण चांगले आहेत? त्यावेळेला लक्ष्मणजीने आपलं बोट प्रभू रामरायाच्या चरणाकडे दाखवलं आणि लक्ष्मणजी सीताई साहेबाला म्हणतात, आई साहेब, आचरण से ये चरण अच्छे है। माझ्या दादाचे रामरायाचे चरण का चांगले आहेत? कारण माझ्या दादाचं आचरण चांगलं आहे। कसं आहे? आचरण चांगलं आहे। आणि सज्जन हो, परमार्थामध्ये तुम्ही किती विद्वान आहात याला किंमत नाही, परमार्थामध्ये तुम्ही किती ज्ञानी आहात याला किंमत नाही, परमार्थामध्ये तुम्ही किती पंडित आहात याला किंमत नाही। परमार्थामध्ये जर किंमत कशाला असेल ना, तर परमार्थामध्ये किंमत ही आचरणाला आहे। कारण आज आमचा समाजावर प्रभाव पडत नाही। का पडत नाही? जसं श्री संत भगवान बाबांचं आचरण होतं, जसं सद्गुरु मारोतराव महाराजांचं आचरण होतं, जसं सद्गुरु मोतीराम महाराजांचं आचरण होतं, तसं आता आमचं आचरण राहिलं नाही। आणि या साधू महापुरुषांचं चरित्र गेले दिगंबर ईश्वर विभूतीन राहिल्या त्या कीर्ती जगामाजी किंवा जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात। तुका म्हणे का मरणेची सरी आणि उत्तमची उरे, कीर्ती मागे ऐका मायबाप। कीर्ती तर प्रत्येकांचीच पाठीमागे शिल्लक राहते, कुणाची अपकीर्ती राहते आणि कुणाची उत्तम कीर्ती राहते। जर आपल्यालाही वाटत असेल की आपलं जीवन या साधू महापुरुषांसारखं जगावं, तर त्याच्याकरिता जीवनामध्ये सत्संग हा फार महत्वाचा आहे। बिनु सत्संग विवेक ना होई, राम कृपा बिन सुलभ ना सोई। जीवनामध्ये जोपर्यंत सत्संग प्राप्त होत नाही ना, तोपर्यंत जीवनामध्ये विवेक प्राप्त होत नाही। आणि असा विवेक या साधू महापुरुषांच्या जीवनामध्ये, आणि ज्यांचं आपण चरित्र या ठिकाणी श्रवण करत आहोत ते म्हणजे भगवान